बांगलादेशमध्ये ऑलिम्पिकमध्ये भारताला मोठा धक्का। कुस्तीपटू विनेश फोगाट फायनलसाठी अपात्र। 50 किलो वजनी गटात काही ग्रॅम वजन वाढल्यानं अपात्र घोषित। लोकसभेत विनेश फोगाटच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून गोंधळ। क्रीडा मंत्री संसदेत निवेदन देणार। पंतप्रधान मोदींचा भारतीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षा पीटी उषा यांना फोन। विनेश फोगाटच्या अपात्रतेबाबत माहिती घेतली तर विनेश तू भारताचा गौरव आहेस, ट्विट करत मोदींकडून कौतुक। आरक्षणाबाबत निर्णय संसदेतच होऊ शकतो। बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण होऊ द्यायची नसेल तर वेळेत निर्णय घ्या। आरक्षणावर उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। धारावीकरांना धारावीतच घर मिळालं पाहिजे। कुणाची काहीही भूमिका असो पण शिवसेना मुंबईची विल्हेवाट लावू देणार नाही। उद्धव ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट। विशाल पाटील आणि विश्वजित कदमांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। संध्याकाळी ठाकरे, खरगे आणि राहुल गांधींची बैठक। उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि सोनिया गांधींना भेटणार। महाविकास आघाडीचा सांगलीतील विधानसभेच्या जागांसाठीचा फॉर्म्युला ठरला। 8 पैकी 3 जागा काँग्रेस, 3 जागा पवार गट, 2 जागा ठाकरे गट लढणार। मिरज आणि खानापूरची जागा ठाकरे गटाकडे। सुमार कामगिरी असणाऱ्या भाजप आमदारांना अखेरचा अल्टिमेटम। कामगिरी सुधारा अन्यथा तिकीट कापलं जाणार। आमदारांना पक्षाकडून इशारा। विधानसभेसाठी भाजपनंतर अजित पवार गटाकडूनही सर्वेक्षण। 25% आमदारांच्या मतदारसंघातील सर्वे सकारात्मक। पहिल्यांदा निवडून आलेल्यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याचे संकेत। मनसेकडून विधानसभेसाठी चौथा उमेदवार जाहीर। लातूर ग्रामीणच्या जागेवर संतोष नागरगोजे यांना उमेदवारी। निवडणूक आयोगाकडून राज्यसभा निवडणुकीची तारीख जाहीर। उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल यांच्या जागेवर निवडणूक होणार। 3 सप्टेंबरला मतदान आणि मतमोजणी। मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात। सोलापुरात शांतता रॅलीला मराठा बांधवांची मोठी गर्दी। सर्व शाळांना सुट्टी जाहीर। राज ठाकरे लपवा छपवीच्याही पुढचे। आंदोलकांपासून पळवाट काढण्यासाठी ते फोन करतो, भेटतो असं म्हणाले। मनोज जरांगेंचा राज ठाकरेंवर निशाणा। मनोज जरांगेंच्या सगळे सोयरेच्या मागणीला माझा विरोध। सगळे सोयरे कुठेही डिफाईन होत नाहीत। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। कायद्याच्या चौकटीत बसून जेवढं देता येईल तेवढं आरक्षण दिलं। जरांगेंचं समाधान मात्र होत नाही, त्यांच्या अपेक्षा जास्त। रावसाहेब दानवे यांचं वक्तव्य। अजितदादांनी राज्याला घासलेट चोर आमदार दिलाय। मनसेच्या योगेश चिलेंची मिटकरींवर टीका। राज ठाकरे आणि अमित ठाकरेंच्या नावानं योगेश चिलेंची कंत्राटदारांकडून खंडणी वसुली। माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग, अमोल मिटकरींचा आरोप। वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला मान्यता। 4.25 लाख हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार। राज्य मंत्रिमंडळाचा बैठकीत निर्णय। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदारांना 15 दिवसात लेखी म्हणणं मांडण्याचे आदेश। सहकार मंत्री वळसे पाटलांसमोर सुनावणी संपन्न। बांगलादेशमध्ये हिंसाचाराचा कांद्याला फटका। नाशिकमधील 70 ते 80 ट्रक भारत बांगलादेशच्या सीमेवर अडकल्याची माहिती। पुण्यात ऐन पावसाळ्यात टँकरद्वारे पाणी। तांत्रिक कारणांमुळे एरंडवणा भागासोबतच उपनगरांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू। किरकोळ बाजारात 100 पार केलेल्या टोमॅटोच्या दरात घसरण। टोमॅटोचे दर प्रति किलो 40 ते 50 रुपयांवर आवक वाढल्यानं आठवडाभरात दर घसरले।